तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता आपल्याला जायचं आहे पाथर्डीला. आज पाथर्डीचा बुधवारचा बाजार आहे. आपल्याला जायचं आहे बोकड बघायला. तर चांगला भेटला आपल्या डांगात तर आपण घेऊन येऊ. थरथर कापूर राहिलो कारण की बाहेर भक्कार थंडी पडली. गौरी कशी काय माहीत करते बाबा एवढ्या थंडीची. गौरी एवढं थंडीचं कसं राहते का तू बा? हे बी आरडायला लागलेत आता. प्रेग्नेन्सी येईन आजच्या दिवस येईन सावरून. आता आपण ना बाबा मी चाललोय. प्रज्ञेशला पण यायचं होतं बरं. प्रज्ञेश म्हणलं मी नसतो येत आता. तेव्हा म्हणलं जाऊन दे, नको येऊ थंडीचं बी आपलं. आता जाऊ आपण. माझ्या म्हणते आता भरला बी असेल, व्यापारी आले असतील पण शेतकरी आहे ना जरा लेट येतात. शेतकरी आले का मग घेऊन आपण मस्तपैकी. चला आता आपण डायरेक्ट आवरले होते. चला आता उगला भाऊ सूर्य. चला गाडी चालू करू हाल चालले. आवरलंय आता. भेटू आता थेट आपण पाथर्डीमध्ये. चला पाथर्डीला. नेमके पाथर्डीत आलो आणि टायर पंक्चर झालंय आमचं. आता चाललोय चालत. बरं झालं पाथर्डीत झालं, मध्ये नाही झालं. चला आता बाजार करू, एखादं दुकान बघू, गाडी लावू बाजारात आणि हे करू बोकड बिकड बघू. आता काय करायचं मलाच काही कळा ना. अहो एखादं दुकान बघू, तिथं गाडी लावू आणि बाजारात जाऊ आपण. आता गाडी लावली इथं आणि या इथून आत जायचं आहे आपल्याला. पुढून जात असतो बरं का आपण आत. पण आता ही गाडी पंक्चर झाली. इथंच दुकान आहे, अजून उघडलं नाही. हो दुकान उघडलं. आता गाडी इथंच लावली. आज जाऊ बाजारात बघू बोकड बिकड आणि येऊ. काय बाजारातूनच झाले तो आला चारा घेऊन. बाबा या बोर जातीचे प्युअर बोर बाबा. की तो रक्त आहे काय माहिती, पण प्युअर बोर आहे. बोकड कुठे गेले बाबा? सगळे काठेवाडी इथं. चला 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 ना. सगळ्या शेळ्या आहेत तिथं. तिकडं असेल. चला चला पुढं. त्यांचेच लोक आहेत, त्यांचेच भाववाढीत आहेत रे बाबा. फक्त आपण विचारायची हे गाई आहे. काय झालं म्हणलं? त्यांचेच लोक आहे, तेच भाववाढीत आहे टपाटपच. 11.5 12.5. चल बोल चल 13.5. एकदा एक बोकडे त्याला पिसा झाल्या. कोणता आहे? चला भाऊ मी आता शोधतो कुठतरी बोकड बिकड आहे का नाही. विठ्ठल तिकडे कितीला आहे? 9.5 सांगितलं. चला आता घेतलाय बोकड. चला चला भाऊ आता घेतलाय बोकड. जातो आणि बिटल क्रॉस आहे कारण की चे काटे मस्त आहेत. बर बर चल. हे काय पंक्चरवाले जायचंय. चला चला. मी पंक्चर काढायला. बरं झालं ते दुकान उघडलंय. मस्त भेटलाय आपल्याला. सगळा भेटलाय आपल्याला. तो
9,000 रुपयामध्ये. एकदम लांबलचक पण आहे आणि कावळा आहे. कावळा विशेष म्हणजे या बघा, या बघा एकदम कावळा आहे. पुरा म्हणजे पायाचं का, त्या सुद्धा मस्त आहेत. आता त्याला अजून 2-1 महिने टाइम आहे. आता खुराक करून त्याला तगडा करायचा, मग सोडायचं त्याला मैदानात. मी म्हणलं पंक्चर असन तर या बघा ट्यूब, पुरी ट्यूबच फाटली गो. चला आता ट्यूब बसू, जाऊ घेऊन. नराई गुंडळून ठेवावं लागन अशी, मग काय चला आता दे इकडे. हे घेतलंय उमेशनी, चल रे. चाललो आता घरी. सरक आला पैलवान हार्मवर. हा काय काय तू जेवानीच बोकडे भोळा, तू जेवानीची. अरे त्याला थोडं गुळाच पाणी पाजायचं आता. तू जेवानीच बोकडे भाऊ तूच. अय्यो अय्यो, नाही नाही. चला 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 वा बाहेर, चला पळा पळा बाहेर पळा, चला 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 चला. पळ रे पळ, त्यांच्यात पळ. आहा आहा, तेवढ्याच हाईटचा आहे. थोडा ये बाबा, थोडा बारीक उंच आहे, तेवढ्याच हाईटचा आहे. हे चारा खाय ना, तिथं चारा टाकलाय. चल लयच अवघड आहे बाबा. बोकड खाय ना बी, काय माणूस आहे. खाय ना बोकड, खाय ना बी, खाय ना इथं खाय. बारकाले पाठी खाऊ राहिलं, तुला काय झालं खायला रे. येता इथं कुठं पळत आहे काय माहिती. चला लागन सवय. आरडू पण राहिलं ते, आठवण येत असेल त्याच्या घरची. चला होईन. औ हा तार केली ना, झाली ना तेलची. हे राजहंस काय चाललंय इकडं. अरे याला सुभाबळ लय आवडती, लय खाताय भाऊ सुभाबळ. नारे रे पिल्ला हो, कार्ड हो, खा. चला या खाऊन. ते काय झालं आत आहे ना, शाळे त्याला खाऊनच देत नव्हत्या. थोडी एक सवय लागूच तर रे ना, नुसतं आरडत होता आत. आता मस्त पोट भरलं का आत जाईन एकदा, मग काय टेन्शन नाही. लिंबाचा पाला देत थोडा. सर्दीला औषध द्यावं लागेल बाबा, याला सर्दी झाली. औषध होतं बरं का, पण याच्यात 2-4 थेंब निघलेत, लय भारी होईल. एक एक एखादं 2 ml निघलं ना बस झालं त्याला. हाय हाय थांबा हाय. आत्ताच इथे 1 महिना नाही झाला त्याला. पाजवलं बरं का, थोडं पाणी टाकलं होतं त्यात. तोंड पुशितोय आता, त्या बघा कस तोंड पुशितोय. चल इकडे, हे खाय. चल 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 चल, ते खाय ना, ते तुलाच आहे ना. खाय ना ते टापाटाप, घे ना खाऊन. घोडं करायचं हरभराचा बाबा. हा कर एवढं नका घालू. नाही नाही आता घेतलं नाही एवढं. त्याला तुम्ही मग प्लेट काढून घ्या बाहेर. हे काय इकडे घाबरत होते तसं आत नका. त्याला आहे ना हरभऱ्याची चुनी आणतो मी. प्रज्ञेश आज नगरला जाणार आहे, त्याला एसटी सोडायला गेलो का हरभऱ्याची चुनी आणतो मी थोडी बाबा, 1 किलो. माळीवाड्याला जाणार आहे. चला भाऊ, प्रज्ञेश बसलाय आता. चालली गाडी आहे भाऊ, गाडीच नंबर. चला भाऊ आता बसवलं प्रज्ञेशला, चालली लालपरी. चला आपलं आता थोडं आहे ना, मला घ्यायचंय खाद्य बोकडासाठी. निघालो आता आपण. मम्मीला एक फोन करून सांगावं लागेल मला. चावी कुठे गेली गाडीच्या. चलो मी मिनर हा त्याला बसून दिलं मी. गेला असं ना ते परा 30 गावाला टेकत आला असं. कुठं होईल याला कुठेच नाही. बघ हरभऱ्यात चुनी आहे. हा ही आपली पेंड, सरकी पेंड. आणि ना मिनरल मिक्सचर आणणार होतो मी, पण आहे ना ते म्हणला हे गोट फार्मचं गोटचंच आहे, शेळ्याचंच आहे. त्यात मिनरल मिक्सचर, मका, कडधान्य बिधान्य सगळं येत आहेत. पावशेर द्यायचं. पावशेर आत्ताच नाही,
कोंडाच्या वेळेला पावशेर ते म्हणला दिवसा सकाळी दुपारी पावशेर दिवसाचा अर्धा किलो जरी दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. पण आहे ना आधी आपण टेस्टिंग करून बघू. आणि याची एक बॅग आणायची 850 रुपयाला येते याची. आता हे महिनाभर जाईल ना आपल्याला पावशेर म्हणल्यावर 7 किलो आणलं ते. सगळं मिक्सचर करायचं का? सगळं मिक्सचर आत्ताच नाही करायचं, ते टाकायच्या वेळेला. टाकायच्या वेळेस लई गडबड होती. आत्ताच केलं का ते चुनीन ते नाही हे तू प्लेट आहे ना पेंटचा भुगा करून टाका डायरेक्ट भुगा करून टाका त्याचा. चला भाऊ आणलेली गोळी पेंट टाकली एकदम मस्त खाऊ राहिलाय आता. खा पाठींनो. ते खाय ना भाऊ भाऊ ते खाय ना धर ना खाय. मस्त खातोय गोळी पेंट आता. पळतोय निसता इकडं लय माणसाचा लाळा. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. बोकड कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. पळतो इकडून तिकडे. ते मकाचं आहे ना हे लय आवडलंय त्याला. ते राहतं ना ती तेच खात बसलाय गडी.